नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, आन्सर की आल्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजसाठी कट ऑफ किती राहू शकणार आहे 2025 मध्ये, तर प्रत्येक कॅटेगरी वाईज अगदी मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा, त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल। आणि ज्या विद्यार्थ्यांना याविषयी अगदी डिटेल्स माहिती हवी असेल किंवा तुम्हाला जर काउन्सिलिंग आमच्यामार्फत करायचं असेल तर तुम्ही अगदी कॉल मेसेज करून अगदी डिटेल्स विचारू शकता। आणि आत्ता सध्या आमचं काउन्सिलिंग चालू झालेलं आहे, तुम्ही अगदी जॉईन करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल की गव्हर्नमेंट कॉलेजचा हा मी पूर्णपणे कट ऑफ काढलेला आहे एक्सपेक्टेड, आणि कॅटेगरी वाईज अगदी सुद्धा सांगणार आहे। तर तुम्ही स्क्रीनवरती झूम करून पहा, लक्षात येईल। आपले गव्हर्नमेंट कॉलेजेस 41 हे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत आणि त्यामध्ये एक कॉलेज आता ॲड झालेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्याला नोटिफिकेशन आलेलंच आहे। त्याचबरोबर टोटल सीट्स आपला किती आहेत, तर लास्ट इयरपर्यंत 5850 या एवढ्या सीट्स अवेलेबल आहेत। त्यामध्ये एक नवीन कॉलेज आल्यामुळे 100 सीट्स आणखीन वाढलेले आहेत, म्हणजे टोटल हे 5950 एवढ्या ह्या सीट्स सध्या प्रेझेंट आहेत। विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये आणखीन गव्हर्नमेंट कॉलेज येण्याची शक्यता आहे। जसं नोटिफिकेशन येईल तसं मी तुम्हाला या यूट्यूबच्या मार्फत सांगणार आहे। त्यामुळे अगदी तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलमार्फत कनेक्टेड राहा। ज्या नवीन विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असं नवीन युजफुल नोटिफिकेशन मिळत जातील। आणि त्याचबरोबर कॅटेगरी वाईज कट ऑफसुद्धा गव्हर्नमेंटचा मी अगदी सांगणार आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना ह्यावर्षी गव्हर्नमेंट कॉलेज हवं असेल आणि त्या विद्यार्थ्यांना ह्या रेंजमध्ये जर मार्क येत असतील तर त्या विद्यार्थ्यांना 100% आपल्याला MBBS गव्हर्नमेंट कॉलेज महाराष्ट्रामध्ये 85% कोठ्याने मिळणार आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। आणि त्याचबरोबर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला इथे जर कट ऑफ जर आपल्याला एक्सपेक्टेड मी इथं काढलेलं आहे, तर एवढ्या तुम्ही जर रेंजमध्ये येत असाल तर तुम्हाला 100% गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे, यात काही डाऊट नाही। तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 510 ते 490 हा जर रेंज येत असेल तर त्या विद्यार्थ्याला MBBS गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे। आणि OBCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 500 ते 490 एवढा जर रेंज येत असेल त्याही विद्यार्थ्याला OBCच्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे। आणि EWSच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 475 ते 470 हा रेंज येत असेल त्याही विद्यार्थी अगदी सेफमध्ये असणार आहे। आणि त्याचबरोबर SCBCच्या विद्यार्थ्यांसाठी 480 ते 475 एवढा रेंज येत असेल तर तोही विद्यार्थी सेफ आहे। आणि त्याचबरोबर VJ कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 460 ते 450 एवढा हा कट ऑफ काढलेला आहे। आणि NT1च्या विद्यार्थ्यांसाठी 440 ते 430 एवढा येत असेल तर तोही विद्यार्थी अगदी सेफ आहे। त्याचबरोबर NT2च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 485 टू 475 एवढा येत असेल तोही विद्यार्थी सेफ आहे। आणि NT3च्या विद्यार्थ्यांसाठी 485 टू 470 हा येत असेल रेंज, त्याही विद्यार्थ्याला अगदी MBBS कॉलेज मिळणार आहे। आणि SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 400 ते 390 एवढा जर मार्क येत असेल तर त्या विद्यार्थ्याला सुद्धा 100% गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे। आणि ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 300 ते 280 एवढा जर रेंज येत असेल तर तोही विद्यार्थी अगदी 100% त्या विद्यार्थ्याला सुद्धा इथं महाराष्ट्रामध्ये आपल्याला 2025 मध्ये MBBS गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी हे प्रत्येक कॅटेगरी वाईज अगदी मी तुम्हाला एक्सपेक्टेड कट ऑफ गव्हर्नमेंट कॉलेजचा मी अगदी सांगितलेला आहे। जर तुम्हाला ह्या आन्सर की आल्यानंतर तुम्हाला जर ह्या मार्कमध्ये तुम्हाला जर रेंजमध्ये येत असतील मार्क तर तुम्हाला अगदी 100% तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज आपलं मिळणार आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये आणखी नवीन कॉलेजेस येणार आहेत, त्यामुळे सीट्सची संख्यासुद्धा इंटेक हा वाढणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, तर ज्या काही विद्यार्थ्यांना ह्या रेंजमध्ये मार्क येत असतील तर त्या विद्यार्थ्यांनी अगदी आमचं काउन्सिलिंग जॉईन करू शकता। सध्या आमचं पेड काउन्सिलिंग चालू झालेलं आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी आपल्याला ह्या मार्क येत असतील आणि तुम्हाला जर काउन्सिलिंग आमच्यामार्फत करायचं असेल तुम्ही नक्कीच कॉल मेसेज करू शकता। मी माझा नंबर डिस्क्रिप्शनपासून दिलेला आहे, व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे, त्याही लिंकला तुम्ही अगदी क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरचीवर नवीन डेली अपडेट्स पाहू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपल्याला हे जे मार्क मी तुम्हाला एक्सपेक्टेड सांगितले आहेत, खूप साऱ्या विद्यार्थ्यांना रँकमध्ये लक्षात येत नाही, त्यामुळे मी अगदी मार्क सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। पण विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे ॲडमिशन्स हे रँकवरती होत असतात, त्यामुळे अगदी माझा येणारा जो नवीन दुसरा व्हिडिओ मी घेऊन येत आहे ते अगदी रँकविषयी घेऊन येत आहे, म्हणजे तुम्हाला तेही लक्षात येईल की अगदी मार्क आपले कुठल्या रेंजमध्ये येत आहेत आणि आपल्याला रँक पण किती पाहिजे असणार आहे अगदी गव्हर्नमेंट कॉलेजसाठी। त्यासाठी सुद्धा अगदी मी पुढचा व्हिडिओ माझा ऑल इंडिया रँक पण आणि जो आपला स्टेट मेरिट लिस्ट असतो महाराष्ट्रामध्ये त्या SML त्याला आपण म्हणतो, तर SML वरती आपल्याला ॲडमिशन CET सेल मार्फत होत असतात, त्याच्याविषयी पण अगदी मी तुम्हाला डिटेल्स पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहे। तर असेच तुम्हाला जर युजफुल व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही नक्कीच आमच्या ह्या
चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आमचा जो व्हॉट्सअप लिंक मी दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यालाही तुम्ही क्लिक करून अगदी जॉईन होऊ शकता आणि वरचीवर नवीन डेली अपडेट्स पाहू शकता. तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी पेड काउन्सिलिंग घ्यायचं असेल त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा अगदी कॉल मेसेज करू शकता. ते विद्यार्थी अगदी जॉईन होऊ शकतात पेड काउन्सिलिंग ग्रुपमध्ये आणि तुमचं सिक्युअर MBBS ॲडमिशन करू शकता. तर ओके फ्युचर डॉक्टर्स, ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.